तर नमस्कार मंडळी, आपल्या फुल ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर आपला फुल ब्लॉग येतं. तर त्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज बेंदूर आहे, स्पेशली त्यासाठी मी ब्लॉग शूट करते, कारण आज आम्ही बनवणार आहे बैल मातीचा. त्या बघूया, आजू पण आहे, आजू आणि आम्ही मिळून मस्त असा मातीचा बैल बनवायचा ट्राय करणार आहे, कारण ह्या आधी कधीच आम्ही काही केलं नाही असलं आणि फर्स्ट टाइम मला तर खूप एक्साइटमेंट आहे. कारण इकडे पुण्याच्या साईडला बैलपोळा सेलिब्रेट करतात, तर बेंदूर नाही सेलिब्रेट करत. आणि इकडे माझ्या सासरी म्हणजे वाईला इकडे बेंदूर खूप जास्त प्रमाणात खूप चांगला सेलिब्रेट करतात आणि मस्त पोळ्या वगैरे पण करतात. हो त्याचा पण प्लॅन आहे, जमलं तर ते पण करणार आहे. तर आता हे खरं नको करू. तर खाली हे मी प्लास्टिकचा कागद घेतला आहे की ज्याच्यावरती हे मातीतली तर ही माती मला एक तर काही एवढी चांगली भेटली नाही आहे. ह्यात खूप असा कचरा आहे, म्हणजे झाडांचा पाला वगैरे असं काही काही आहे, थोडे मोठे मोठे दगड पण आहे. तर सगळं आधी मला काढावं लागेल आणि चांगला एक मस्त असा गोळा तयार करून घ्यावा लागेल की ज्याने छान आकार देता येईल आपल्याला. कुठला आकार बनवू? कुठला आकार बनवू? सिंगी बनवू का? सिंगी बैलगाडी असते. हो, तो सिंगेच बनव. त्याच्यातले हे जे पानं आहेत ना, ते पानं काढ ना सेपरेट. मला पाकिस्तान तुम्ही तुमचं बनवणार आहे का सेपरेट? आणि आता फौजी पण आले, त्यांची कॉम्पिटिशन आहे आमच्यासोबत की आमच्यापेक्षा चांगला बैल बनवणार आहे. आता बघूया कुणाचा चांगला होत आहे. तू कुणाच्या टीम मध्ये? माझ्या टीम मध्ये. माझी का माती घेताय तुम्ही? म्हणजे इतर माझी इतकं थोडी आहे. खूप आहे ना पप्पा. छान असं तुम्ही त्यातले खडे वगैरे नाही का काढले? बैल एक सिंगी बनवू. हे बघ, हा हे बघ. आता मी हे फर्स्ट टाइम करत होते, त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं कसं बनवतात कसं नाही. तरी पण मी म्हणजे सगळ्यांचे पार्ट वगैरे वेगळे काढून घेतलेले, पण तरी पण खूप वेळा तुटलेला ते, म्हणजे 2-3 वेळा तरी तुटलेला. त्यानंतर मग मी खाली हे बनवलं. बरोबर प्रॉपर झालाय आकार ह्याचा, नाही का बैलाचा कसा असतो असा प्रॉपर आकार झाला. आता ह्याला फक्त फिनिशिंग द्यायचं आहे की हे जे दिसतंय हे जे की इकडून चिटकवलंय ह्याला मला फिनिशिंग द्यायचं. आणि हे बघा क्रॅक काय वाटतं इथे, काय झालं ह्याला. हे असं झाले ना की पुढच्या साईडला आता ह्याचं जसं जास्त ना, मग ते पुढे ओझं जास्त पडतं आणि मागे कमी. पहिला फर्स्ट प्रयत्न मस्त असं. तर गाईज हा बघा, आता बॅक कॅमनी जरा चांगला जास्त व्हिजिबल दिसतोय. मला वाटत नाही की एवढं काही ठीक आलं आहे, पण बरं आहे. म्हणजे माझं फर्स्ट टाइम मला शिंगे नाही जमली, अजिबात नाही जमलेली शिंग. थोडासा आकार वाटते, थोडा कलर केलं ना की अजून थोडंसं वाटेल, पण आता सध्याच्या तरी एवढंच वाटतं. आणि हा बघा, हा फौजी अजिबात जास्त कष्ट घेतले. क्रॅक बघा, इथे क्रॅक गेलेले. बॅकग्राऊंडला तुम्हाला खूप नॉईज, कारण आता आमचा चिकू उठलाय. त्या दोघांची भांडणं कंटिन्युअसली तेच चालू असतं त्यांचं. तर जाऊ दे, आता ह्याला मी थोडं सुकवते. सुकल्यानंतर मी ट्राय करणार कलर द्यायचं, कारण की काय होतं आता पाऊस चालू आहे बाहेर, काय ऊन तर नाही आहे, त्यामुळे ते प्रॉपर सुकेल असं नाही आहे. त्याला कलर बसेल नाही बसेल दोन, तरी बघू. कलर द्यायचं मी ट्राय करणार आहे.
कलर दिल्यानंतर बघूया आता कसं दिसतंय. मी फर्स्ट टाइम ट्राय केलं आहे. हे बघा, मी मस्त अशी साडी वेअर केली. आता पोळ्याचा स्वयंपाक पण म्हणजे थोडासा राहिला, थोडा केला. आपण म्हटलं की केला जर पोळ्याचा स्वयंपाक तर साडी पण वेअर करून, तर साडी वेअर केली कारण तुझी मला माहिती आहे की मी असं एवढं काय तयार करणार आहे. आणि ते आता मी बनवलेले पैसे ते तुम्हाला थोड्या वेळाला पोहोचवण्याची, कारण मला तुमच्या कमेंट थ्रू ऐकायचं आहे की कुणाचा चांगला आलाय आणि कुणाचा रिअली बैल वाटतं. बघा माझी पोळी कशी टम्म फुगली. खरं तर मी माहेरच्या पेक्षा माझ्या सासरी जास्त पोळी शिकले, कारण माझ्या सासूबाई एक नंबर पोळी बनवतात. फोटो नाही बाबा, जास्त फुगले की तो प्रॉब्लेम असतो की फुटे. इकडे मस्त भाजी पण चालेल. तर हे बघा, सुकल्यानंतर असे काहीसे दिसत होते पण सुकले नव्हतेच ते ॲक्च्युली. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, पण ते ओलसरपणा अजून तसाच होता. त्यामुळे त्याला कलर करण्यात काही अर्थच नव्हता. सगळं कलर त्यात मिक्स झाला असता मातीत. त्याच्यामुळे कलरचा मी विचारच नाही केला की बाबा कलर वगैरे करू. तर असेच राहिलेले. मला कमेंट करा की कुणाचे छान म्हणजे कुणाचं जरा चांगलं वाटतंय बैल. तसे दोन्ही पण एवढे नाही आहेत परफेक्ट. त्यानंतर मी छोटीशी पूजा केली, त्यांची आरती वगैरे ओवाळली. बाकी काय आता करायला मला माहिती नाही की नक्की काय करतात, पण माझ्या माहितीनुसार जेवढं होतं तेवढी सगळी पूजा वगैरे मी करून घेतली. तर आता जेवण वगैरे झालं, पूजा वगैरे पण केली मी त्यांची. आणि खरंच मी म्हटलेलं की भाऊजींसोबत हे करेल की त्यांना विचारेल की हा बाबा की काय नक्की थोडंसं त्यांच्यासोबत पण बोलून ब्लॉग शूट करेल, पण नाही झालं. ते पण दमलेले होते आणि मला पण खरंच हे साडी वेअर करून आणि पोळ्याचा पण स्वयंपाक केला, त्याच्यामुळे खरंच खूप कंटाळा आला होता. तर त्याच्यामुळे आता जेवण वगैरे आवरलं आणि असंच म्हणजे मूड ऑफ झाला होता थोडा, पण की असं छान वाटतं की आपले सण वगैरे असे जरा सेलिब्रेट केले ना की मी खरं तर माझ्या ह्याने स्पेशली खरं तर आदूसाठी हे सगळं करते, की कारण आपले जे सण आहेत ना हे आपण आज मी नसता केला तर त्याला समजलंच नसतं की बाबा आज काय करतात, बैलांचं काय असतं नक्की, त्यांच्यासाठी पण काहीतरी स्पेशल करायचं असतं हे त्याला समजलंच नसतं. आणि तुम्ही पण बघा ना, आपल्याला आपल्या तरुणपणी जेवढे आपण सण सेलिब्रेट केलेले आठवत नाही ना, तेवढे आपल्या लहानपणी आपण कसे सण सेलिब्रेट करायचो ते जास्त आठवतात आपल्या डोक्यात. म्हणजे ते एकदम फिट बसलेलं असतं की हा बाबा असे सण सेलिब्रेट करायचे असतात. मला पण तसंच वाटतं की म्हणजे त्याच्या पण डोक्यामध्ये ते कायमस्वरूपी बसावं. तो पुढे जाऊन आपल्या पिढीकडून आपली म्हणजे जबाबदारी की आपल्या सणाची परंपरा आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पण पोहोचवली पाहिजे. तेवढ्यासाठीच मी तर खरं तर एवढा सगळा घाट घालत असते. तर बघा, आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि जर तुम्हाला असेच व्लॉग बघायला आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.